नमस्कार, मी अनुराधा तांबोळकर. अनुराधा चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. आज आपण कांदा कसा चिरायचा ते बघणार आहोत. आता असं वाटेल की कांदा चिरायला विशेष काय लागतं, घेतली सुरी किंवा घेतली विळी आणि चिरला कांदा. पण असं नाही आहे बरं का. काही काही ठराविक भाज्यांना ठराविक प्रकारचाच कांदा लागतो आणि तसा जर कांदा आपण चिरला तर त्या भाजीची चव म्हणा, लज्जत म्हणा ही वाढली जाते किंवा ती भाजी सुंदर दिसायला लागते. आणि म्हणूनच या व्हिडिओमध्ये आपण वेगवेगळ्या प्रकाराने कांदा कसा चिरायचा ते बघणार आहोत आणि कांद्याचे 2 प्रकारसुद्धा बघणार आहोत. चला तर मग बघूयात कसं करायचं ते. आता कांद्याबद्दल माहिती आपण घेणार आहोत बरं का. पहिल्यांदा हे लाल कांदे, नंतर पांढरे कांदे असतात. आज नेमके मला मिळाले नाही ना, तर तेही दाखवले असतात. हे जे आहेत ना, ह्याला मद्रासी कांदे म्हणतात. साऊथ इंडियन जे पदार्थ केले जातात त्याच्यामध्ये या कांद्याचा जास्त वापर केला जातो. ह्याची चव पण वेगळी असते. तसाच हा जो लाल कांदा असतो, ज्यावेळेला आपण हा विकत आणतो त्यावेळेला 2-3 गोष्टी बघायच्या. आपल्याला कांदा चिरायचा असतो, त्यामुळे फार मोठा जर आपल्याला कांदा आपण आणला तर तो आपल्याला मग अर्धा कांदा उरतो. त्यामुळे साधारण मध्यम आकाराचे कांदे आपण आणावेत. नंतर ह्याला कोंब आलेले कांदे असतात, ते आले तर त्याला लवकर कांद्याची पात येते आणि तो कांदा लवकर सडण्याची शक्यता असते, म्हणजे खराब होण्याची शक्यता असते. कांदा कसा खराब झालेला ओळखायचा, तर कांदा मऊ असतो आणि याचा रंग इथे बदलतो. मुख्य म्हणजे कांदा जर सडला किंवा खराब झाला तर त्याचा झाला, बटाट्याचा झाला, अतिशय घाण वास येतो. नंतर दुसरी आणखीन एक महत्त्वाची टीप म्हणजे कांदे कधी फ्रीजमध्ये ठेवायचे नाही. म्हणजे असे कांदे पण ठेवायचे नाहीत आणि चिरलेला कांदासुद्धा फ्रीजमध्ये ठेवायचा नाही. समजा त्यातनं आपल्याला काही वेळेला ओलाच कांदा मिळतो, अशा वेळेला तो चक्क बाहेर एखाद्या खिडकीमध्ये म्हणा किंवा तुमच्याकडे गच्ची असेल तर गच्चीमध्ये तो पसरून ठेवावा. म्हणजे तो कांदा सुकतो आणि सुकल्यानंतर त्याचा थोडासा तिखटपणाही काही वेळेला कमी होतो आणि मुख्य म्हणजे तो कांदा टिकण्याच्या दृष्टीने तो चांगला होतो. कारण हल्ली तुम्हाला माहिती असेल की एक 5-5 किलो 10-10 किलो अशी कांद्याची पोती मिळतात, हो की नाही. मग अशा वेळेला तो भरपूर कांदा आणला तर तो कुठेतरी पसरून ठेवावा. तो एखाद्या खोक्यात म्हणा, एखाद्या भांड्यात म्हणा किंवा एखाद्या पातेल्यात म्हणा असा ठेवू नये. आणि कांद्यावर नेहमी हात 2-4 दिवसांनी जास्त प्रमाणात जर आपण कांदा आणला असेल तर त्याच्यावरनं हात फिरवणे आवश्यक असतं. म्हणजे वर खाली करायला पाहिजे. म्हणजे खराब कांदा जर झाला असेल तर तो आपण फेकून द्यावा, कारण त्याच्यात आळ्यासुद्धा होतात बरं का. ही साधारण कांद्याची माहिती झाली. आता कांदा चिरल्यावर सुद्धा एक लक्षात ठेवायचं की कांदा चिरून असा 5-6 तास कधी ठेवू नये. त्याच्यामुळे त्याच्यामध्ये जंतूचा प्रवेश होतो आणि ते कांदा पोटाला त्रास होतो. आणि असा जर शिळा कांदा असेल, म्हणजे खूप वेळ चिरून ठेवलेला कांदा असेल तर त्याने फूड पॉयझनिंग होतं, असं सुद्धा मी बऱ्याच वेळेला ऐकलेलं. त्यामुळे हे एक लक्षात ठेवावं. या छोट्या छोट्या गोष्टीत कांद्याबद्दल त्यासुद्धा मला तुम्हाला आज हा व्हिडिओ करताना सांगाव्याशा वाटल्या आणि म्हणून तुम्हाला मी त्या सांगितल्या. आता कांदा कसा चिरायचा आणि कुठल्या भाजीला कसा कांदा लागतो ते आपण बघूयात. आता मी विळीवर चिरून दाखवणार आहे आणि आपण काही सुरीवर सुद्धा चिरूयात बरं का. एक मगा सांगायचं राहिलं की असे जोड कांदे येतात. हे जोड कांदे आणले तर आपल्याला ज्या वेळेला आपण चिरतो कांदा त्यावेळेला तो कांदा चिरताना थोडासा त्रास होतो. तसंच अशी नळी असते काही वेळेला कांद्यामध्ये. तसे कांदेसुद्धा आपण ज्या वेळेला बाजारातनं कांदे आणतात त्यावेळेला घेऊन ये. आता आपण कांदा कसा चिरायचा ते बघूयात बरं का. आता कांदा चिरताना पहिल्यांदा 2-3 प्रकाराने चिरला जातो. याचं मागचं पुढचं हे असं काढून घ्यायचं. नंतर याला असा एक काप द्यायचा बरं का. त्याच्यामुळे काय होतं की कांद्याचं वरचं साल असतं ते निघून येतं. ही कांद्याला ओलसर कांदा ज्या वेळेला असतो त्यावेळेला ही बुरशीसारखं येतं, पण त्याने काही ते हे होत नाही. कांदा ज्या वेळेला आपण धुवून घेतो त्यावेळेला ती धुतली जाते. अशा तऱ्हेने हा कांदा आपण काढू शकतो. आता ह्याच्या आतमध्ये पण आला आहे की काळा ते पावडरसारखं, ते आपण कांदा धुवून घेतला तरीसुद्धा ती बुरशी जी आहे किंवा जो काळेपणा आलेला आहे तो निघून जातो. मात्र ते धुवून घेणं आवश्यक आहे. अशा तऱ्हेने आपण कांदा सोलू शकतो. काळाच कांदा होता तो आपण पाण्याने स्वच्छ धुवून घेतला आणि पुसून घेतला. आता तो त्याचे मोठे तुकडे जे आपल्याला चायनीजला म्हणा, पनीर टिक्का म्हणा किंवा बार्बेक्यूला लागतो की नाही, तशा पद्धतीने कांदा कसा चिरायचा ते आपण बघूयात. त्याच्याकरता आता आपण हा कांदा घेतला आहे, त्याचे असे हे 4 भाग केले. हे 4 भाग केले तर आता तेव्हा लहान पाहिजे. मग अशा वेळेला हा जो भाग असतो जास्तीचा हा जो इकडचा असतो की नाही, हा आपण काढून टाकणार. म्हणजे आपल्याला हवा तसा मोठा होतो आणि मग नंतर आपण याचे असे मोठे मोठे तुकडे करून घेणार. चायनीज स्टाईलची एखादी रेसिपी करायची असेल तर त्याच्याकरता आपल्याला ह्या कांद्याचा उपयोग होतो. आणि हा बाकीचा जो कांदा असतो तो आपण इतर भाज्यांमध्ये किंवा कशातही त्याचा वापर करू शकतो.
असे हे आपण मोठे मोठे कांदे चिरून घेतले. हा एक प्रकार झाला. आता पुढचा प्रकार कसा करायचा तो आपण बघूयात. आता सॅलडला ज्यावेळेला आपण कांदा घेतो, कच्चं आपण ग्रीन सॅलड म्हणतो की नाही, त्यावेळेला गोल गोल कांदा चिरला जातो. त्याच्याकरता कांदा घेताना त्याला ह्या कांद्याला आपण जर बघितलं तर इथे 2 दिसत आहेत की नाही. असा जर कांदा आपण चिरायला गोल घेतला तर तो नीट चिरता येत नाही. म्हणून नेहमी घेताना हा अखंड कांदा आपण घ्यायचा असतो. त्याच्यामुळे आपल्याला पातळ काप करता येतात. मला सुरीवर चिरता येत नाही म्हणून मी विळीवर दाखवते. याच पद्धतीने तुम्ही सुरीवर चिरलं तरी चालू शकतं. त्याच्याकरता हा जो काप असतो तो काप आपण असा जवळून घ्यायचा असतो बरं का. आता ज्यावेळेला आपण कांदा चिरतो की नाही त्यावेळेला इथून जवळून घ्यायचं, म्हणजे आपल्याला पातळ कांदा चिरता येतो. आणि असं चिरताना गोल फिरवायचा. अर्थात मी विळीवर चिरते म्हणून ज्यांच्याकडे विळी असेल त्यांच्याकरता सांगितलं, हा गोल चिरायचा असाही आपण ठेवू शकतो. ज्यावेळेला ओनियन रिंग आपल्याला करायचे असतात त्यावेळेला मात्र हा जो कांदा असतो हा असा जाड चिरायचा असतो. त्याच्यामुळे आपल्याला ओनियन रिंग करायला सोपं पडतं. आता हा असा सगळा कांदा आपण चिरून घेऊयात. अशा या आपल्या पातळ चकत्या चिरून झाल्यात. या अशासुद्धा आपण ठेवू शकतो, किंवा ज्याला लच्छेदार आपण कांदा करतो त्यावेळेला हाच कांदा असतो हा असा हाताने मोकळा करून घ्यायचा बरं का. आणि मग त्याला तिखट मीठ असं लावायचं. तो सुद्धा आपण एखाद्या पदार्थाबरोबर, विशेषतः पराठे वगैरे आपण करतो की नाही, असा कांदा आपण हाताने मोकळा करून घ्यायचा. आहे की नाही, किती छान दिसतं की नाही. याच्यात कोथिंबीर वगैरे घातली की मस्त कांदा तयार झाला. आता सुरीने कसं कापायचं ते बरं का. मला सुरीची सवय नाही म्हणून आमची मंदा तुम्हाला चिरून दाखवते. मंदा आता आपल्याला बारीक बारीक कांदा चिरायचा आहे. तो सुरीने कसा चिरायचा दाखव ना प्लीज. त्याच्याकरता ज्यावेळेला आपण कांदा चिरतो ना त्यावेळेला बारीक बारीक जवळ घ्यायचं बरं का. आपण जर मोठं घेतलं म्हणजे लांब घेतले तर तो आपला कांदा हा जाडसर होतो. विशेषतः आपल्याला ग्रेव्ही करायची असेल त्यावेळेला असा बारीक कांदा हा नेहमी चांगला असतो. आता तो कांदा आपण फिरवून घेतला. आपण ज्यावेळेला भेळ किंवा एखादा चाटचा प्रकार करतो त्यावेळेला वरून कांदा चिरताना सुद्धा हा असा बारीक कांदा छान होतो. अशा पद्धतीने सुरीने सुद्धा चिरता येतो बरं का कांदा. असा हा बारीक चिरलेला कांदा आपण भेळ म्हणा किंवा आपल्याला एखादी छान ग्रेव्ही करायची असेल त्यावेळेला हा बारीक चिरलेला कांद्याचा आपल्याला छान उपयोग होतो. आता बऱ्याच वेळेला आपण परतून पालेभाजी करतो किंवा भजी करायची असतात त्यावेळेला आपल्याला मोठा म्हणजे उभा कांदा चिरावा लागतो. तो कसा चिरायचा तो आता बघूयात. मंदा दाखवतेस. हा चिरताना सुद्धा अगदी जवळ घ्यायचा बरं का, म्हणजे मग आपल्याला पातळ कांदा मिळतो. सुरीने सुद्धा चिरायची सवय लागते आणि ती नेमकी मला नाही आहे. त्यामुळे मी आमची मंदा आहे तिला सांगितलं की आज तू आम्हाला चिरून दाखव. आता कांदा चिरताना आणखीन एक लक्षात ठेवायचं, म्हणजे कुठलीही भाजी चिरताना हे जे पातळ असतं की नाही याला पातळ म्हणतात बरं का. ते असं पातळ पाहिजे. दिसतंय का. पातळ पाहिजे आणि मुख्य धार पाहिजे, म्हणजे मग आणि त्याला जर अशा बारीक दाताचं असेल तर आपली कुठलीही भाजी आणि विशेषतः कांदा म्हणा टमॅटो म्हणा अतिशय छान चिरला जातो. त्यामुळे ही सुरी कांदा चिरायला अतिशय उपयोगी आहे. आता हा असा चिरला ना कांदा आपण की आपण हा हाताने असा बारीक करून घ्यायचा, म्हणजे आपल्याला एखाद्या कोशिंबिरीमध्ये किंवा ग्रीन सॅलेडमध्ये सुद्धा ह्या कांद्याचा आपल्याला उपयोग होतो. आता हे असे आपले वेगवेगळ्या प्रकारचे कांद्याचे प्रकार चिरून झालेत. मग एक सांगायचं राहिलं बरं का, काही कांदेच हे खूप तिखट असतात. अशा वेळेला काय करायचं, एखाद्या भांड्यामध्ये पाणी घ्यायचं, सालं काढायची आणि अर्धे चिरलेले कांदे त्याच्यामध्ये 5-1 मिनटं ठेवून द्यायचे आणि नंतर काढून पुसून मग मात्र त्याचं चिरायला घेतलं तरीसुद्धा चालू शकतं. त्यामुळे थोडासा तिखटपणा कांद्याचा कमी होतो. पण कांद्याचा हा गुणधर्मच आहे की तो चिरायला घेतला की डोळ्यातनं पाणी येतं. परंतु काही कमी आणि काही जास्त असे पद्धतीचे कांदे असतात. आता हे कुठले प्रकार झाले ते बघूयात बरं का. आता हे जे आहेत हे आपण मी मगा म्हटलं तसं पनीर टिक्का मसाला किंवा एखादी चायनीज भाजी असेल तर की त्याच्यामध्ये भाज्या पण मोठ्या असतात त्यावेळेला हे असे कांदे चिरले जातात. नंतर हा जो कांदा आहे हा नेहमीचा आपण कांदा ज्यावेळेला आपण एखादी ग्रेव्ही करायची असते आणि त्यावेळेला आपल्याला कांदा परतून म्हणा किंवा मिक्सरमधनं काढायचा असतो त्यावेळेला याच्यापेक्षा थोडासा बारीक असा कांदा चिरला आणि तो तेलात परतून त्याचा वापर केला तरीसुद्धा चालू शकतो. हा आहे हा भेळे करता म्हणा किंवा वरून कुठल्या पदार्थांवर टाकायचा असेल आणि मुख्य म्हणजे ज्यावेळेला ग्रेव्ही करायची असते की ती वाटत नाही आपण तर कांदा परतूनच तो आपण ग्रेव्हीमध्ये वापरतो त्यावेळेला असा बारीक चिरलेला कांदा लागतो. नंतर हे स्लायसेस आपण कांद्याचे केलेले आहेत. हे जे आहेत हे आपण ग्रीन सॅलेड म्हणा किंवा एखाद्या काकडीचे टमॅटोचे काप चिरून आपण सॅलड डेकोरेशन करतो त्यावेळेला अशा कांद्याचा उपयोग होतो. ह्याचे आपण उभे बारीक चिरलेले हे आपल्याला भजी वगैरे करायचे असतील त्यावेळेला या कांद्याचा उपयोग होतो. आणि हे सुद्धा आपल्याला सॅलड करताच याही कांद्याचा उपयोग होतो. याच्यावर तिखट मीठ असं मस्तपैकी घातलं की झालं काम. असे साधारण नेहमी आपल्याला लागतात असे हे
वेगवेगळ्या प्रकाराने आपण कांदे चिरलेले आहेत. तुम्ही वेगवेगळे नक्की रेसिपी करून बघा आणि मला अभिप्रायामध्ये नक्की सांगा. आहे की नाही, कांद्याबद्दल जी जी मला आत्ता माहिती होती, जी आत्ता सांगणं शक्य होती ती मी सगळी सांगितली. अजून बरीच माहिती आहे ती आपण पुढच्या एखाद्या व्हिडिओमध्ये नक्की बघूयात. असेच व्हिडिओ बघण्याकरता अनुराधा चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि हो, बेल आयकॉन दाबायला विसरू नका. धन्यवाद.